नमस्कार. आज आपण बनवणार आहे खमंग ढोकळा. रवा आणि बेसनाचा ढोकळा. चला तर बघू आता ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य. रवा, हळद, बेसन, थोडी साखर, मीठ, लिंबूसत्व आणि जिरा. त्यासाठी 200 ग्रॅम रवा, आणि 1 वाटी बेसन. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार यूज करू शकता. 2 चमचे मीठ, 1 चम्मच जिरा, आता थोडे थोडे पाणी टाकून त्याला आपण मिक्स करून घेऊ. लक्षात ठेवा, पाणी हे थोडे थोडे मात्रात टाकून मिक्स करू. आपण जर एकदाच पाणी टाकून दिलं तर ते व्यवस्थित होणार नाही, कारण हे पाणी पण नसायला पाहिजे आणि घट पण नसायला पाहिजे. आता ते होईपर्यंत आपण गॅस पेटवू आणि ढोकळ्यासाठी पाणी ठेवू. तुम्ही ढोकळा हा कुकरमध्ये पण लावू शकता. माझ्याकडे मोठं भांडं अवेलेबल असल्यामुळे मी मोठं भांडं यूज केलेलं आहे. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून याचं एक बेटर तयार करायचं आहे. तुम्ही ब्लेंडरनं पण करू शकता आणि तुमच्याजवळ अगर चमचा असेल त्यानं पण करू शकता. आता याच्यात 1 चम्मच हळद, आता याच्यामध्ये 1.5 चम्मच आपण खायचा सोडा ॲड करू. सोड्यासाठी की ढोकळा हा फुगते आणि चवीला पण चांगला लागते. आपल्याला हे बेटर 3 ते 4 मिनिट हलवत राहायचं आहे. बघा, हे बेटर बेल्ट होत आहे. आता याच्यामध्ये 2 चम्मच लिंबूसत्व टाकून, लिंबूसत्व यासाठी की ढोकळा हा थोडा आमखर लागते. तुम्ही याच्यामध्ये थोडे दही ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी लिंबूसत्व ॲड केलेलं आहे. बघा, आपले बेटर किती मस्तपणे मेल्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडे आपण साखर ॲड करू. साखर याच्यामुळे की ढोकळा हा थोडा आमखर आणि थोडा मिठा लागते. बघा, आपलं बेटर तयार झालेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये थोडं तेल लावून हे बेटर आपण त्याच्यामध्ये टाकू. तेल याच्यासाठी की ढोकळा हा भांड्यामध्ये चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघणार. बघा, आपलं पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये भांडं ठेवून आपण हे बेटर त्याच्यामध्ये टाकू. बघा, आपलं बेटर किती छान पद्धतीने फुगलेलं आहे.
आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर वाफलून घेऊ. आपला ढोकळा तयार झालेला आहे. बघा किती छान फुगलेला आहे. बघा आपला ढोकळा किती छान झालेला आहे. आता त्यामध्ये आपण तडका देऊ. मंद आचेवर एक भांडं ठेवून त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून ते गरम करून घेऊ. गरम झाल्यावर 1 चम्मच मोहरी टाकू. आणि थोडे जिरं. आपल्याला सामग्री हे पटपट टाकायचे कारण की ते जळणार नाही. थोडा कढीपत्ता. त्याच्यानंतर 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकू. हे 1 मिनिट होऊ देऊ आणि ते ढोकळ्यावर टाकू. बघा आपलं तयार झालेलं आहे. आता हे व्यवस्थितपणे सर्व ढोकळ्यावर फैलून घेऊ. बघा आपला ढोकळा किती छान फुगलेला आहे. तुम्ही पण असंच रेसिपी घरी करू शकता. आणि हा ढोकळा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.